तुम्ही कधी विचार केलाय का की एखाद्या भारतीय लग्नात सोनंच नाही आहे किंवा दिवाळी आले आणि सोनाराचं दुकान ओस पडले? हे ऐकायलाही खूप विचित्र वाटतं नाही का? आपल्या संस्कृतीत सोनं म्हणजे फक्त दागिना नाही, ती आपली सुरक्षितता आहे, आपली परंपरा आहे. पण काल हैदराबादमध्ये जे काही घडलं त्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी चक्क देशवासियांना हात जोडून विनंती केली आहे की पुढचं एक वर्ष सोनं खरेदी करू नका. फक्त सोनंच नाही तर परदेशी सहली टाळा, अगदी जेवणाच्या तेलाचा वापरही 10% कमी करा आणि पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम सुरू करा. हे सगळं ऐकल्यावर पहिला प्रश्न मनात येतो तो म्हणजे नक्की चाललंय काय? देश एखाद्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय का की युद्धाची टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहे? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण अशा एका विषयावर बोलतोय जो थेट तुमच्या खिशाशी, तुमच्या देशाच्या स्वाभिमानाशी जोडलेला आहे. 10 मे 2026चा तो दिवस. पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये 9,400 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करायला गेले होते. खरं तर तो एक सरकारी सोहळा होता, पण तिथे त्यांचं जे भाषण झालं ते केवळ भाषणापुरतं मर्यादित नव्हतं. ते एक गंभीर इशारा होता. त्याने एक शब्द वापरला, आर्थिक देशभक्ती. आता हा शब्द आपण नीट समजून घेतला पाहिजे. देशभक्ती म्हणजे फक्त सीमेवर जाऊन लढणं नसतं, तर संकट काळात देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आपल्या सवयी बदलणं, हा त्यामागचा विचार आहे. पण हे संकट आलं कुठून? आपल्याला थोडं मागे जाऊन जगाच्या नकाशावर नजर टाकावी लागेल. गेल्या 2-3 महिन्यांपासून पश्चिम आशियामध्ये, म्हणजे आपण ज्याला मिडल ईस्ट म्हणतो, तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर जो हल्ला केला तिथून खऱ्या ठिणग्या पडायला सुरुवात झाली. आज परिस्थिती अशी आहे की इराण आणि अमेरिका समोरासमोर उभे आहेत. पण याचा भारताशी काय संबंध? संबंध आहे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीशी. जगाचा 20% कच्चा तेलाचा आणि गॅसचा व्यापार याच एका अरुंद समुद्री मार्गातून होतो आणि सध्या हा मार्ग युद्धामुळे विस्कळीत झाला आहे. इराणने तिथे आपली ताकद लावली आहे, तर अमेरिकेचं नौदल तिथे तैनात आहे. परिणाम काय झाला? जे कच्चं तेल $70ला मिळत होतं ते आता $126च्या पार गेले. भारत आपल्या गरजेच्या 85% तेल बाहेरून विकत घेतो. आता साधं गणित मांडा. जर तेलाचे भाव दुप्पट झाले तर देशाला ते विकत घेण्यासाठी दुप्पट डॉलर्स खर्च करावे लागणार. आता इथेच सोन्याचा संबंध येतो. भारताच्या आयात बिलात कच्च्या तेलाच्या खालोखाल सर्वात मोठी गोष्ट कुठली असेल तर ते आहे सोनं. गेल्या वर्षी आपण $72 अब्ज सोनं आयात केलं. हे $72 अब्ज म्हणजे आपल्या देशातून बाहेर जाणारा पैसा आहे. पंतप्रधानांचा मुद्दा असा आहे की तेल तर आपल्याला हवंच आहे, कारण त्याशिवाय गाड्या चालणार नाहीत, कारखाने चालणार नाहीत. पण सोनं ही आपली गरज नाही, ती आपली गुंतवणूक आहे. जर आपण पुढचं एक वर्ष सोनं खरेदी थांबवली तर हे अब्जावधी डॉलर्स आपण वाचवू शकतो आणि त्याचा वापर महागडं तेल किंवा खत विकत घेण्यासाठी करू शकतो. तुम्ही म्हणाल, आपल्याकडे तर $691 अब्ज परकीय चलन साठा आहे, मग एवढी भीती कशाला? पण हा साठा सुद्धा कमी होतोय. फेब्रुवारीत हा साठा $728 अब्ज होता, तो आता 690च्या आसपास आलाय. जेव्हा जागतिक संकट येतं तेव्हा डॉलर महाग होतो आणि आपला रुपया वाढतो. रुपया पडला की मग देशातली महागाई वाढते. मोबाईल, लॅपटॉपपासून ते औषधापर्यंत सगळं महाग होतं. हे चक्र थांबवण्यासाठी सरकारने आता जनतेला साकडं घातलंय. या भाषणाचा परिणाम काय झाला? दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 मे रोजी शेअर बाजार उघडताच खळबळ उडाली. टायटन, कल्याण ज्वेलर्स, सेन्को गोल्ड यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स 10 ते 12% कोसळले. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण होतं की जर लोकांनी सोनं खरेदी करणं खरंच थांबवलं तर या उद्योगांचं काय होणार? पण इथे एक विरोधाभास आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. एकीकडे पंतप्रधान म्हणतात सोनं खरेदी करू नका, पण याच वर्षाच्या बजेटमध्ये सरकारने सोन्यावरची आयात ड्युटी कमी केली होती. का? जेणेकरून तस्करी कमी व्हावी. आता ही परिस्थिती अशी आहे की सरकारला एका बाजूला व्यापार वाढवायचा आहे, पण दुसऱ्या बाजूला देशाची तिजोरी वाचवायची आहे. ही एक कसरत आहे. पंतप्रधानांनी फक्त सोन्यावरच थांबवलं नाही,
त्यांनी मध्यमवर्गीयांना एक आव्हान केले जे कदाचित अनेकांना आवडणार नाही. त्यांनी म्हटले की परदेशात लग्न करणं किंवा परदेशी सहलींना जाणं आता टाळा. गेल्या वर्षभरात भारतीयांनी परदेश प्रवासावर $20 अब्ज खर्च केलेत. हे पैसे जर देशात खर्च झाले तर आपली अर्थव्यवस्था मजबूत होईल. वोकल फॉर लोकलचा जो नारा त्यांनी दिलाय तो आता केवळ घोषणा राहिलेली नाही, ती आता गरज बनली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्क फ्रॉम होम. कोरोना काळात आपण हे केलं होतं. आता पुन्हा एकदा पंतप्रधान सांगतायत की जिथे शक्य आहे तिथे घरून काम करा. का? कारण त्यामुळे रस्त्यावर गाड्या कमी येतील, पेट्रोल डिझेल वाचेल, मेट्रोचा वापर करा, कारपूलिंग करा. हे छोटे छोटे बदल आपल्याला वाटतात, पण जेव्हा 140 कोटी जनता हे करते तेव्हा त्याचा परिणाम अब्जावधी डॉलरच्या बचतीत होतो. खाद्यतेलाच्या बाबतीत तर त्यांनी थेट सांगितलंय की 10% वापर कमी करा. भारत खाद्यतेलासाठी सुद्धा आयातीवर अवलंबून आहे. वापर कमी केला तर 2 फायदे होतील. एक म्हणजे देशाचे पैसे वाचतील आणि दुसरं म्हणजे आपलं आरोग्य सुधारेल. हा एक असा प्रयत्न आहे जिथे वैयक्तिक हिताला देशाच्या हिताशी जोडले गेले. शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी एक महत्त्वाचा संदेश दिलाय. रासायनिक खतांचा वापर कमी करा आणि नैसर्गिक शेतीकडे वळा. आपण जी खतं वापरतो ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आपण बाहेरून आणतो. त्यावर सरकार मोठी सबसिडी देतं. जर खतांचा वापर कमी झाला तर सरकारवरचा हा आर्थिक बोजा कमी होईल. पण या सगळ्या आव्हानानंतर लोकांच्या मनात संभ्रमही आहे. काही लोक म्हणतात की मध्यमवर्गीयांनीच का नेहमी त्याग करायचा, श्रीमंतांच्या चैनीवर बंधनं का नाहीत. पण आपण जर नीट पाहिलं तर हे आव्हान सर्वांसाठी आहे. सोन्याच्या बाबतीत तर त्यांनी लग्नसराईचा उल्लेख मुद्दाम केलाय, कारण तिथेच सर्वात जास्त खर्च होतो. आता प्रश्न उरतो की हे आव्हान कितपत यशस्वी होईल. भारतीयांचं सोन्याशी असलेलं नातं हे केवळ आर्थिक नाही, ते भावनिक आहे. अक्षय तृतीया, धनत्रयोदशी या दिवशी सोनं घेणं आपण शुभ मानतो. अशा वेळी हे आव्हान पाळलं जाईल का, की लोक सेफ हेवन म्हणून सोन्याकडेच धाव घेतील? कारण इतिहासाचा अनुभव असा आहे की जेव्हा जगात युद्ध होतं तेव्हा सोन्याचे भाव वाढतात. त्यामुळे लोक अजून जास्त सोनं खरेदी करायला बघतात. पण पंतप्रधान इथे एका वेगळ्या विचारधारेला हात घालत आहेत, ती म्हणजे राष्ट्र प्रथम. या सगळ्या गोंधळात सोशल मीडियावर अनेक अफवासुद्धा पसरत आहेत. पेट्रोलचे भाव वाढणार, सोन्यावर बंदी येणार असे दावे केले जात आहेत. पण PIB फॅक्ट चेकने स्पष्ट केले की असे कोणतेही कायदेशीर आदेश सरकारने काढलेले नाहीत. हे केवळ एक आव्हान आहे, कोणतीही सक्ती नाही. सरकारला वाटते की लोक स्वतःहून या आर्थिक युद्धात सहभागी होतील. भारताची अर्थव्यवस्था सध्या एका वळणावर उभी आहे. आपल्याकडे आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतंय. हैदराबादमध्ये 9,400 कोटींचे प्रकल्प आलेत. रेल्वेचा विकास होतोय. पण जागतिक परिस्थिती आपल्या नियंत्रणात नाही. इराण अमेरिका युद्ध किती काळ चालेल हे कोणालाच माहीत नाही. जर हे युद्ध लांबलं तर तेलाचे भाव $150 पर्यंत सुद्धा जाऊ शकतात. तसं झालं तर आपली अर्थव्यवस्था डळमळीत होऊ शकते. म्हणूनच कदाचित पंतप्रधान प्रोॲक्टिव्ह होऊन जनतेला तयार करत आहेत. आपण ज्याला प्रगत भारत म्हणतो त्या मार्गावर येणारे हे अडथळे आहेत. पण या अडथळ्यांना आपण कसं सामोरं जातो यावर आपलं भविष्य अवलंबून आहे. सोनं खरेदी करणं हा तुमचा वैयक्तिक अधिकार आहे, पण अशा वेळी देशाचा विचार करणं हे आपलं कर्तव्य आहे का, हा प्रश्न आज प्रत्येक भारतीयासमोर आहे. आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ही परिस्थिती केवळ भारतासाठी नाही आहे. जगभरात महागाई वाढते, पण भारत हा एक असा देश आहे जिथे लोकशाही मार्गाने पंतप्रधानांनी जनतेला थेट मदतीची हाक मारली आहे. ही हाक म्हणजे एक प्रकारची आर्थिक आणीबाणीची चाहूल तर नाही ना, असा प्रश्न काही अर्थतज्ज्ञ विचारत आहेत. पण सरकारचा दावा आहे की आपण सुरक्षित आहोत. फक्त आपल्याला अधिक सावध राहण्याची गरज आहे. जाता जाता एक विचार करावासा वाटतो. आपण अनेकदा म्हणतो की मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. कदाचित हीच ती वेळ आहे, सीमेवर न जाता फक्त आपल्या खर्चावर थोडा ताबा ठेवून आपण देशाला एका मोठ्या संकटातून बाहेर काढू शकतो का? हा विषय गंभीर आहे आणि त्याचा विचार आपण शांतपणे करायला हवं. कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत
इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.